पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था भक्कमपणे राबवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर नेमकं काय चाललेलं आहे हे कळण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी एक योजना आणलेली आहे। एक गाव एक पोलीस अशी ही योजना आहे। नक्की ही योजना काय आहे हे समजून घेणार आहोत। माझ्यासोबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर आहेत। सर, नेमकी काय योजना आहे आणि यातून तुम्हाला कशा गावगाड्यात काय भानगडी चालल्यात हे कसं कळणार आहे? ह्यामध्ये आम्ही एक ॲप्लिकेशन बनवलं आहे जे आमच्या पोलीस अंमलदारांना आणि पोलीस पाटलांना ते ॲप्लिकेशन दिलेलं आहे। ह्या दोनच व्यक्तींना त्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस असेल। पोलीस पाटील हा त्या गाव पातळीवर काम करत असतो, परंतु पोलीस स्टेशनवर कार्यरत असणारा आमचा पोलीस अंमलदार हे ते आता प्रत्येकाला एक एक गाव वाटून दिलेलं आहे, जेणेकरून त्या गावात ते दर आठवड्याला जातील आणि तिथे काय घडामोडी घडत आहेत ह्याच्याबद्दलची त्यांना माहिती होईल। वारंवार त्या गावामध्ये गेल्यामुळे त्या गावाची त्या अंमलदाराबद्दल विश्वासार्हता निर्माण होईल आणि अनेक घटना ज्या रिपोर्ट न होता विरून जातात अशा सगळ्या घटनासुद्धा पोलीस स्टेशनपर्यंत ह्या निमित्तानं येतील। जे स्पॉट तुम्ही निवडलेले आहेत गावामध्ये ते कोणकोणते स्पॉट आहेत? म्हणजे पोलीस पाटलांनी रोजची रोज कोणत्या कोणत्या ठिकाणी जायचं? ती अशी काही स्पेसिफिक असे स्पॉट्स नाही आहेत, पण गावात महत्त्वाचं जिथे पार आहे, गावातला एखादा महत्त्वाचा चौक असेल, गावातली शाळा असेल, ग्रामपंचायतचं ऑफिस असेल, अशा सर्व ठिकाणी त्यांना म्हणजे ह्याचा सराव व्हावा म्हणून ती स्पॉट्स दिली आहे। कालांतरानं ती 5ची स्पॉट्स आम्हाला वाढवता येतील। पोलीस पाटलांना आणि ग्रामसुरक्षा दलालासुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून आम्हाला ॲक्टिवेट करता येईल। मग यासाठी किती पोलीस पाटील, म्हणजे किती तुमचं मनुष्यबळ खर्च होतं आहे, पोलीस किती खर्च होत आहेत आणि पोलीस पाटील या कामासाठी किती नियुक्त करण्यात आले? नाही, ही जी पोलीस पाटील जे ऑलरेडी जे नियुक्तच आहेत, गाव पातळीवर काम करत आहेत, त्यांनीच ह्या ॲपचा वापर करून आपले तिथे ते होते आणि त्यांनी तो स्पॉट व्हिजिट केला असं टाकणं अपेक्षित आहे। आणि पोलीस अंमलदार आमचे 3000, 3500, 3400च्या आसपास आमचे पोलीस अंमलदार आहेत आणि 1800च्या वर ही गावं आहेत। तर आम्ही प्रत्येक गावापर्यंत पोचण्याचा दर आठवड्याला असा आमचा मानस आहे। आता पोलीस पाटील तुम्ही ठरवून दिलेल्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा सेल्फी घेतील आणि तो अपलोड करतील, पण याला वेळेची काय मर्यादा आहे की म्हणजे सकाळच्या वेळी हे करायचं आहे, संध्याकाळच्या वेळी करायचं आहे किंवा कसं असणार आहे? नाही, याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला अशी काही वेळेची मर्यादा ठेवलेली नाही। त्याबद्दल आम्ही फ्लेक्सिबल आहोत आणि त्यांनी फक्त उद्देश एवढाच आहे की त्या पोलीस पाटलांना गावामध्ये जावं। अनेकदा असं पण होतं आहे की पोलीस पाटील जे आहे तालुक्याच्या ठिकाणी राहून ते काम करत आहे, सो त्याच्यामुळे गावामध्ये होत असलेल्या घडामोडींची माहिती पोलीस पाटलांनाच होत नाही, बरेचदा ती त्यांना फोनवर कळत असते। सो ह्या निमित्तानं हे पण आम्ही याची पण खातरजमा करू की पोलीस पाटील रोज रेग्युलरली गावात राहून काम करत आहेत किंवा नाही। आता याच्यावर नियंत्रण नेमकं कोणाचं असणार आहे? म्हणजे पोलीस पाटील फोटो अपलोड करतील, तुमचे अंमलदार फोटो अपलोड करतील, नियंत्रण कोणाचं असणार आहे किंवा माहिती कशी कलेक्ट केली जाणार? नाही, ह्याच्यामध्ये हे आम्ही हे पूर्ण ॲप बनवण्यामागचा उद्देश आहे की हे सेंट्रली आम्ही मॉनिटर करणार आहोतच, पण पोलीस स्टेशन लेवलला पण हे मॉनिटर होईल आणि पोलीस स्टेशनचंच त्या गावांवर, पोलीस पाटलांवर आणि तिथल्या अंमलदारांवर त्यांचं नियंत्रण असेल। सर, आपण पुणे जिल्ह्यातील जर गावं बघितली तर खेडेगाव काही काही वाड्या वस्त्यांमध्ये विभागलेले आहेत, मोठ्या लोकसंख्येची बी देखील गाव आहेत, मग या ठिकाणी कसं हे सगळं होणार आहे? नाही, आम्ही आता जे सुरुवात केली आहे ती एकच दिलेलं आहे वाडी वस्ती आणि गावांवर। काही वाड्यांपर्यंत आता जो डेटा आला आहे त्याच्यावरनं ज्या वाड्यांपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही तिथे सुद्धा आम्ही एक अंमलदार नेमून तिथपर्यंत पोचू आणि जी मोठी गावं आहेत 6000, 8000, 10000, 12000 लोकवस्तीची पण काही काही गावं आहेत, सो इथे जे आहे ते एकपेक्षा जास्त पोलीस अंमलदार हे सुद्धा नेमण्यात येतील। विशेष करून कशाला मदत होणार आहे सर? म्हणजे अनधिकृत धंदे असतील किंवा महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा शाळांमधील मुलांना सुरक्षा, विशेष करून याची मदत कशासाठी होणार? नाही, ह्याचा जो मूळ उद्देश तो आहे की सुरुवातीला तर किमान त्या पोलीस अंमलदाराने त्या गावामध्ये जावं। अनेक अशी गावं असतात की त्यांनी कधी पोलीस अंमलदारच बघितला नसतो। गावात एखादी घटना घडली तरच तिथला बीट जमादार किंवा बीट इन्चार्ज ह्या त्या गावामध्ये येतो, अदरवाईज महिनोन महिने तिथे कोणी जात नाही। जी एका प्रकारे चांगली जरी बाब असली तरी
पोलीस प्रशासनाने शेवटच्या गावापर्यंत पोचावं हा या योजनेमागचा उद्देश आहे. पोलीस आणि गावकरी म्हणजे नागरिक आणि पोलीस यांचा संपर्क वाढावा किंवा बोलणं वाढावं यासाठी ही योजना आहे. हो बरोबर. म्हणजे एकच अंमलदार जर वारंवार त्या गावात जाईल तर त्या गावाविषयी त्याला माहिती होईल, गावातले प्रमुख लोक कोण आहे, काय होतं ह्या गावात, लोकवस्ती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतील. त्यासोबतच गावाला सुद्धा त्या पोलीस अंमलदाराबद्दल माहिती होईल. एका प्रकारचं एक नातं तयार होईल, एक विश्वासार्हता तयार होईल, जेणेकरून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत एक आगाऊ माहिती आम्हाला ॲडव्हान्समध्येच ह्या बऱ्याच गोष्टींची माहिती ह्या निमित्तानं मिळू शकेल. धन्यवाद सर. आपण पाहतोय की खेड्यागाव असतील किंवा वाड्यावस्ती असतील यामध्ये पोलिसांचा संपर्क वाढावा आणि अनेक नागरिकांपर्यंत पोलीस पोचावेत यासाठी ही सगळी योजना जी आहे ते राबवल्याचं सांगितलं जातं आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.